गुड मॉर्निंग। आज सकाळचे 9:30 वाजले म्हणून तुम्हाला गुड मॉर्निंग केलं, पण माझ्यासोबत एक खराब घटना घडली। काय सांगू तुम्हाला, काहीतरी सुखादुखाच्या गोष्टी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा। काल आयुषच्या पप्पांना आणलं होते गहू आणले। आता हिवाळ्यात कसं बातच दिवस निघून जाते, बातच संध्याकाळी होते, दिवसभर कामं केले बातच संध्याकाळी झाली। मग आता गहू राहिले दळून आणायचे, मी भुलली त्याला सांगायला, ते बाहेर निघून गेले आणि मी भुलून गेली। संध्याकाळ पुरतं होतं एका पीठ, मग केली स्वयंपाक भाजी केली। आता सकाळ झाली, झाडझूड केलं, भांडे घासले आणि उन्हात जाऊन बसून राहिली। लेकरं उठले, लेकरासाठी चहा बिस्किट दिलं आणि अजूनही उन्हात जाऊन बसली तर असं गमे म्हटलं उन्हात मी काय सांगू तुम्हाला। आणि घरात येऊन पाहतो तर पीठच नाही, आता काय करा म्हटलं। मग आयुषच्या पप्पाला सांगितलं, म्हटलं गहू आणायचे राहिले, म्हटलं पादवून चक्की काही एवढ्या सकाळी सकाळी उघडत नाही। मग आता काय करा, आता करा लागेल फोडणीचा भात। लेकराला जायला लागते शाळेत, लेकरायचं काय आहे, लेकराची मजा आहे बा। लेकराने चहा बिस्किट खाल्ले, मस्त आरामशीर बसले। चला दाखवतो तुम्हाला आयुष आणि आरुष, हा बा काय करू राहिले, पाय काय मस्त्या करतात, ऐकतात काय, यायचं बरं आहे बा लेकरायचं, जा तिकडे काही घेणं नाही लेकरायले। तर चला आता मी तांदूळ घेतले बा, तांदूळ निवडून घेतो, तांदूळ पण दाखवून देतो तुम्हाला। पण जाऊ द्या ना, काही असो गहू जीवार आलते द्यायचे, आणलं तर काही नाही, दही नाही का परी। पण आता माझा स्वयंपाक खरं सांगू का, माझा स्वयंपाक लय जीवार आलत, खिचडीत देतो टाकू। खिचडी म्हटलं की लय हरी येते म्हटलं। राशनचे तांदूळात बरं हे। आता हे तांदूळ मस्त मी चकचक निवडून घेतो, साजरे पाखडून घेतो। तर मंडळी तांदूळ निसून घेतले मी, आता तुम्हाला दाखवतो, गहू दाखवतो ना तुम्हाला आहेत की नाही तर तसे। हा पा, हे गहू आणले होते काल, 6 किलो गहू आणले। आमना बे गहू काय पाहतो, हे घे, हे गहू, हे इकडे तांदूळ मी निवडून घेतले। सरक रे हे बाजून। हा पा, हा पिठाचा रिकामा डब्बा, बाजूने दाखवतो तुम्हाला, खोटं वाटत असेल तर राहू दे रे, तांदूळ सांडवशील रे बाबू, राहू दे बरं। घेतले आता तांदूळ, सगळ्यात पहिले मी कंट्रोलचेच तांदूळ पहिल्यांदा मी निवडून घेतो, राहू दे रे बाबू सांडवशील। लेकरानं चहा बिस्किट खाल्ले आणि बसलेलं की गुन्हानं असं जीवन पाहिजे बा। ज्या वेळेस लहानपण असते ना, तर त्यावेळेस लहानपण जगता नाही येत। म्हणजे मी असो का तुम्ही असो, कोणाची गोट तेच आहे पा बरं। लहानपण कायले म्हणतात तर चला बा, लेकराला शाळेत जा लागेल ना, सगळ्यात पहिले तांदूळ निवडून घेतो ना। पण सांगू का, खरंच मग स्वयंपाकही जीवार आलतो। जाऊ द्या, बरं झाले गहू दळून नाही आणले, काऊन की सकाळी सकाळी थंडगार पाणी राहते, भले पीठ चुरा लागते, भाजी करा लागते, आणि खिचडी म्हटलं का लय सोरी घेते। चला आता सगळ्यात पहिले मी लेकरासाठी तांदूळ टाकून घेतो। आतापर्यंत घरात होती तर थंडी वाजेन, उन्हात नाही आली तांदूळ निशासाठी, तर असं गमू राहिलं म्हटलं उन्हात, हा असं वाटतं की उन्हातच बसाव। पण जाऊ द्या, आता सगळ्यात पहिले मी तांदूळ गिंदूळ निवडून घेतो। चला मग आता तांदूळ निवडून तर झाले, कायच करावा हिवाळ्यात नाही, काही समजतही नाही। हे पा, घरात जर बसलं तर थंडी वाजते, उन्हात जर आलं तर ऊन लागते, काय करा, जीवनही बेकारच आहे आपलं। बापा रे, आरुषले तर लयच पप्पाचा हरी किऊ राहिला, आणि पप्पाले त्याच्यापेक्षा आरुषचा हरी किऊ राहिला। शाळेत जायचं त्याच्या जीवार येते। अरे दात घासले की काय, दात घासले त्यानं, तोंड पाण्यात कसं आहे अजून, पायरे वर अर्धच तोंड धुते तो। अरे बापा रे, धुवा लागते बा, धुवा लागते, असं आहे त्याचं काम। अरे तोंड धुणं ना अजून, धुतले त्यानं, चहा बिस्किटही खाल्लं, आता डबल धुरे तोंड वगैरे। आता चहा बिस्किट खाल्ल्यावर आताच तो ओरिजिनल तोंड धुणं। आता आता त्याला फोडणीचा भात देतो करून, आहे ना रे खिचडी खाताना। तर मंडळी आता तांदूळ तर मी चकचक निवडून घेतले, साजरे पाखडूनही घेतले, धुळला दिसत असेल तुम्हाला। आता मस्त 2 ते 3 पाण्यानं चकचक धुवून घेतो, आणि लगे अर्धा घंटा नाही तर 15 मिनिटं हे पाण्यात धुवून मस्त भिजू टाकतो। म्हणजे काय होते यानं, तांदूळ जे असतात की नाही, याच्यात स्टार्च असते, चिकटपणा असते, हा सर्व चिकटपणा गेला पाहिजे, त्यासाठी 15-20 मिनिटं आता मी भिजू टाकून देतो पाण्यात। तर चला मंडळी, आयुषचे पप्पा चालले आता दयन घेऊन, हे घ्या। पण चला, आयुषचे पप्पा दयन आणेपर्यंत मी आता फोडणीच्या भाताची तयारी करून घेतो। लेकराला पटकन शाळेत जायला लागेल ना। पण रात्रीची भाजी उरेल आहे, तर त्याचे मी थोडंसं पीठ होतं 1-2 पोळीचं, त्यातनी मस्त पराठा करून देतो त्याला रात्रीच्या भाजीचा।
तर मंडळी, रात्रीचं थोडंसं 2 पोळ्याचं पीठ होतं, दिसत असेल तुम्हाला, रात्री उरलं होतं. तर आता हे 2 पोळ्याचं पीठ आणि हे रात्रीची भाजी आहे, मेथी मटरची भाजी एवढी उरली. तर आता मी लेकराला याचा पराठा देतो करून. सर्वात आधी मी काय करतो, हे पीठ जे आहे ना तर गाऊन घेतो चाळणीनं. पीठ गाऊन घेतलं 2 पोळ्याचं, त्यात मी थोडंसं मीठ टाकून घेतो. आणि हे जे रात्रीची भाजी होती ना, मेथी मटरची भाजी, तर आता या पिठात मी सर्व टाकून घेतो. आता लेकरायला कसं, लेकरं शाळेत जायच्या अगोदर याचा पराठा देतो करून आणि लेकराला शाळेत पाठवून देतो. 10 सव्वा 10 झाले, लेकराची तयारी पण करून द्या लागेल आणि लगे त्याला शाळेतही पाठवा लागेल. तर आता असं मस्त घट्ट घट्ट चुरून घेतो. मिरची पावडर काही टाकत नाही, कारण की लेकराला तशीच भाजी तिखट आहे, तर लेकराला काही तिखट जास्त पाहिजे नाही. मस्त आता याचा असा उंडा तयार करून घेतो. पीठ मस्त असं कडक कडक भिजून घेतलं, म्हणजे जसं आपण गव्हाचं पीठ भिजवतो ना तसंच भिजून घेतलं. आणि असे 3 गोळे करून घेतले. तसे 4 करतो मी एका परी, लहान लहान याच्यातले उंडे काढून असे 4 उंडे करून घेतले. आणि आता हा कोळल्या पिठातनी मस्त उंडा भिजून घेतो. तर चला आता हे अशी मस्त गोल गोल चपाती सारखी चपाती अशी लाटून घेतली, ताव्यावर टाकून घेतो. आणि लेकरायला एवढा उशीर झाला काय सांगू आता तुम्हाला, 10:30 वाजत आले. हातावर घेऊन घेतो आता हे चपाती आणि ताव्यावर टाकून देतो. याच्या आजूबाजूनं थोडंसं तेल टाकायचं आणि परतून घ्यायचे. तर मंडळी, आता काही टाइम नाही जास्त, त्यासाठी मी एक पराठा ताव्यावर लगे शेकून घेतला आणि एक पराठा मी ताव्यावर शेकून घेऊ राहिली. आणखीन 2 पराठे राहिलेच करायचे. टाइम अजिबातही नाही म्हटलं, 10:30 वाजले. लेकराला 10:30 वाजता शाळेत जावं लागते. हिवाळा म्हटलं की लयच टाइम लागते. मस्त तेल लावायचं आणि तेलावर मस्त शेकून घ्यायचे पराठे. आता आमचा आरुष खवराला मेथी मटरची पराठा आहे ना रे. मेथी मटरचा पराठा कसा झाला रे? मस्त झाला. तिखट मीठ पद्धतशीर लागला. खाय मग. दुसरा पण पराठा तयार झाला. घे रे मेथी मटरचा पराठा. आमच्या आयुषले पण दिला. खाय रे बाबू. तर मंडळी, आयुष आणि आरुष चालले शाळेतनी, निघाले पुढे. लय काळजीच्या लेकर, लय काळजीच्या पुढे गेले वाटते. थांब पप्पा लिहू दे बाबू. तर चला मंडळी, लेकर तर गेले आता शाळेतनी. मी आता फोडणीचा भात करून घेतो. त्याच्यासाठी मस्त मेथी मटरचे पराठे केले होते, त्याच्या डब्यावरही दिले. तरी पण त्याच्या पप्पाले दुपारी 1 वाजता डबा घेऊन पाठवतो. पीठ आणल्याच्या नंतर त्याले पोळ्या भाजी करून देतो. फोडणीचा भात काही मी लेकरासाठी केला नाही, त्याच्यासाठी मी वेगळ्या आता थोड्या वेळानं स्वयंपाक भाजी करतो आणि त्याच्यासाठी 12-1 वाजता त्याच्या पप्पाजवळ डबा देऊन देतो. थंडी लय त्रास देऊ राहिली, थंडी लय मागत चालली आम्हाला. तर चला आता मी चूल पेटून घेतो. फोडणीच्या भाताची तयारी मी तशी करून ठेवली आहे एकापरी. जे जे साहित्य पाहिजे ते सर्व कापकूप करून घेतलं. मग लय टाइम होते ना. आणि आता मस्त ऊन तर इजली काळी हवाही तेवढीच आहे, काय करा. थंडी त्यातली थंडीगार हवा. तर चला मंडळी, चूल पेटून घेतली मी. आता गंज चुलीवर ठेवून देतो. चुलीवर गंज पण ठेवून दिला. आता मस्त याच्यात मी तेल टाकून घेतो. 2-3 माप टाकायचं, म्हणजे कसं आपले तांदूळ हात कंटोरचे आणि मस्त मोकळे मोकळे झाले पाहिजे. त्यासाठी मस्त मी 3 माप तेल टाकलं. तेलाला मस्त गरम होऊ देतो. टमाटर मस्त बारीक बारीक कापून घेतले. एकच टमाटर घेतलं, काऊन की टमाटर मोठं होतं म्हणून एक घेतलं मस्त. आणि उभे उभे असे कांदे कापून घेतले. दिसत असतील तुम्हाला, हातानं फोडून राहिली मी. हातानं फोडले की कसे मोकळा कांदा होऊन जाते. आणि मस्त अद्रक लसणची पेस्ट आणि हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून घेतल्या. मी दाखवतो मी तुम्हाला. अशाच हिरव्या मिरच्या उभ्या कापून घ्यायच्या. तर चला, तेल पण मस्त गरम झालं. तेलात अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडली की लगेच त्यातनी अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं. जिरं टाकल्याच्या नंतर त्यातनी कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता टाकल्याच्या नंतर जो आपण कापलेला कांदा होता ना तो पण टाकून घ्यायचा आणि मस्त असा परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत. गरम मसाले घेतले. तेजपत्ता घेतला अर्धा, एक असला तर एकही चालते, मोठा आहे म्हणून मी अर्धा घेतला. दालचिनीचे तुकडे घेतले. 2-3 लवंगा घेतल्या. 1 चक्रफूल घेतलं आणि हे 1 काळे मिरे घेतले, म्हणजे 4-5 काळे मिरे घेतले. आता हे सर्व साहित्य तेलात टाकून घेऊ. कांदा थोडंसं साईडनं करून घेतो आणि आता हे सर्व साहित्य तेलात टाकून घेतो. तेलात मी मस्त भाजून घेऊ एक साईड. म्हणजे हे मी शेवटी करून टाकलं. हे बातच तेल जास्त गरम असलं की हे लवकरच भाजल्या जातात म्हणून मी नंतर टाकलं. आता सर्व हे
कांद्याचं जे मिश्रण आहे ना सर्व मिक्स करून घेऊ. कांदा पण मस्त लालसर झाला. त्यात मी आता लगेच हिरव्या मिरच्या टाकून घेऊ. मी 6 मिरच्या घेतल्या. तुम्ही मिरचीचं प्रमाण जास्त कमी जास्त केलं तर चालते. टमाटर कापलेलं होतं ते पण टाकून घेतलं. आता परतून घेऊ. अद्रक लसूणची पेस्ट होती ना ते पण मस्त तेलात मी अशी टाकून घेऊ. म्हणजे कांद्याबरोबर याचा जो कच्चेपणा असते की नाही, आपल्या लसूण मिरचा अद्रकचा कच्चेपणा असते तो सर्व मस्त या तेलात निघून जाते आणि मस्त भाजल्या जाते टमाट्याबरोबर. त्याच्यावर झाकण ठेवून देऊ. म्हणजे कसं हे टमाटर जे आहे की नाही वळं असते तर मस्त हे शिजल्या जाते. झाकण ठेवलं की एकदम गलगल होतं. त्यासाठी 2 मिनिटं झाकण ठेवून देऊ. तर चला झाकण काढून घेऊ. त्या टमाटे मस्त असे गलगल झाले दिसत असतील तुम्हाला. आता सुद्धा कारण की चुलीचा गलगल असते ना म्हणून घेतात ते टमाटे एकदम गलगल दिसतात. आता याच्यात मी साहित्य टाकून घेऊ. आपल्याला काय काय पाहिजे. एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि एकदम साध्या पद्धतीनं करून दाखवू राहिली मी तुम्हाला. हे फोडणीचा भात गरम मसाला टाकून घेतला. चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. मीठ थोडंसं शिल्लक टाकायचं आहे कारण की आपल्याला भाताच्यानं पाणी शिल्लक टाकावं लागते तर मीठही थोडंसं शिल्लक टाकून घ्यायचं. परतून घेऊ मस्त. अर्धा चम्मच हळद टाकून घेतलं आणि आता मस्त सर्व परतून घेऊ. आणि चवीपुरतं तुम्हाला जर वाटलं थोडंसं तर मिरची पावडर थोडीशी टाकून घ्यायची, जास्त नाही टाकायची कारण की आपण याच्यात हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. आता परतून घेऊ. त्या बाई या वाटीनं काय केलं मी तांदूळ मोजून घेतले होते. 4 वाट्या घेतल्या होत्या. तर याच वाटीनं मी बरोबर 8 वाट्या पाणी टाकून घेतलं. एकूण 2 वाट्या टाकल्या, 3, 4 आणखीन अशा 4 वाट्या टाकून घेतो म्हणजे 8 वाट्या पाणी होऊन जाते. एकूण 8 वाट्या पाणी टाकून घेतलं मी. आता त्याच्यावरून कापलेला संबार किंवा कोथिंबीर, आम्ही संबार म्हणतो तुम्ही कोथिंबीर म्हणता, ते टाकून घ्यायचं. आणि आता याच्यावर झाकण ठेवून देतो आणि एक उकळी येऊ देतो. मस्त आपण फोडणीच्या भाताले फोडणी दिली. आता मस्त पाण्याला एक उकळी येऊ देऊ. नंतर जे तांदूळ भिजवले होते ना ते टाकून घेऊ. तांदूळ आपल्याला भिजवायचे साथ कारण की तांदूळ भिजवल्यानं काय होते, कोणताही तांदूळ असू द्या, राशनचा असू द्या, महागीचा असू द्या, कोणताही तांदूळ असला ना तर फक्त 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास लयसले भिजू टाकायचा म्हणजे मोकळा भात होते आपला. तर चला उकळी पण येऊ राहिली मस्त उकळी. तोपर्यंत थांबू 2 मिनिट. चला आता पाहू फोडणीच्या भाताले उकळी आली का. हो आली मस्त उकळी आली. हे बघा अशीच खै उकळी येऊ द्यायची आपल्याला. आता टाकू आपण भिजवलेले तांदूळ. वले दिसत असतील तुम्हाला, वले आहेत, हात ओला दिसत असेल. आता हे तांदूळ टाकून घेतो त्यातले ना. सगळ्यात पहिले काय केलं, तांदूळ मस्त 2 ते 3 पाण्याने चकचक धुवून घेतले आणि मग साधं पाणी घेतलं पियाचं आपलं. त्यातनी हे तांदूळ जे आहेत ना तर हे भिजू टाकले. आता झाले आले 15-20 मिनिटाच्या वर झाले. काऊन की लेकराच्या तयाऱ्या करेपर्यंत त्याला पराठे करून दिले. त्याच्यावर समजा अर्धा घंटा गेला. अर्धा घंटा बरोबर आता हे तांदूळ भिजले आणि मी आता फोडणीत टाकून दिले. आता काय करतो, याच्या खाली असं दडदड जाव लावायचा म्हणजे जास्त जाव लावायचा, झाकण नाही ठेवायचं. बरोबर याचं पाणी तांदूळापर्यंत आटवेपर्यंत आता असं बिना झाकणाचं याला शिजून घेऊ. तर चला आता आपण जे तांदूळ टाकले होते की नाही त्यातलं पाणी आटलं. आता तांदूळाचं फक्त अर्धा इंच पाणी राहिलं. आता त्याच्यावर झाकण ठेवून देऊ. तर मंडळी 5 ते 6 मिनिटं झाले. भाताले मस्त आरावर शिजवलं. आरावर म्हणजे याच्यातला जाव बाहेर काढला होता आणि कमी आचेवरच फोडणीचा भात शिजून घेतला. तर पाहू शकता किती मस्त शिजला. एकदम असा मोकळा झाला. एक लगे तांदूळाचा असा जो भात काय ना तांदूळाचे हे फोडणीचा भात हा एकदम मोकळा झाला दिसत असेल तुम्हाला. हे दाखवतो तुम्हाला. या पद्धतीनं जर तुम्ही फोडणीचा भात केला ना तर खरोखर तुम्हाला खायला आवडेल आणि असा फोडणीचा भात करायला पण आवडेल. एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि झटकीपट होते. तुम्ही पण एखाद्या वेळेस काही गहू दळून आणू नका, असाच फोडणीचा भात करून खाऊ घाला. तर आता मी तुम्हाला सर्व फोडणीचा भात आहे ना तर एका प्लेटीने काढून दाखवतो किती मस्त झाला. तर एकच नंबर झाला. तर मस्त आता गरम फोडणीचा भात जेवण करू. या मग मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. भेटू आता पुढच्या व्हिडिओत. आता खातो भात.